तेल टाकलेलं आहे त्यांनी कढईत भांड्यात. हा भांड्यात तेल टाकलं. आता आता पीठ टाकणार. कसलं पीठ? गव्हाचं पीठ त्या ह्याच्यात टाकणार आहेत. गव्हाचं पीठ त्यांनी तेलात टाकलेलं आहे. हे काय करताय? गलवाण. पण ते भाजतायत. हा गव्हाचं पीठ. आता खोबरा टाकून राहील. आता काळी मिरी. हे काय केलेलं आहे? ह्याच्यात काय काय आहे? काळी मिरी, सूट, हा वराळी. अच्छा. हे गुळाचं पाणी आहे. गुळाचं पाणी. थोडा नको बरोबर नको. आता ह्याच्यात काय टाकायचं? काही नाही टाकायचं. काही नाही, झाली. फक्त उकळी येऊ द्यायची. त्याला उकळी फुटायची आहे, त्यामुळे त्याच्यासाठी विस्तव जास्त पाहिजे. त्याचा तो त्या प्रयत्न करतात. तेल घेतलं, तेल तापवलं, तेलात कणिक टाकली, ती भाजली आणि मग सुंठ, काळी मिरी आणि वराळी हे त्यांनी सगळं कुटून घेतलं होतं आणि ते त्याच्यात टाकलं आणि वरनं गुळाचा पाक टाकला. हे थोडक्यात गोड सूप म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. हे उकळी आलेली आहे त्याला. आता आपण हे उतरून घेऊया खाली. येऊ का मी? हा पदार्थ कुठला होता? हे काय केलं तुम्ही? गलवाणी. हे गलवाणी केलं. आता ह्याच्यानंतर सळोई. सळोई हा वेगळा त्यांचा एक खास पदार्थ आहे, जो अगदी काश्मीर पर्यंत ते कन्याकुमारी पर्यंत ह्या बंजारा समाजात हा केला जातो. त्यामुळे तो खास पदार्थ काय आहे तो आपण बघूया. या बंजारा खाद्य संस्कृती अनुभवण्याचा प्रयत्न मी करते आहे. अजून काही वेगवेगळे खाद्यपदार्थ आहे ते बघूयाच, पण तात्पुरती आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. चूल पेटली आहे. अजून एक त्यांचा खास अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत तयार केलेला एक खास पदार्थ आहे, तो त्या दाखवणार आहेत. त्याची तयारी चालू होती म्हणून आम्ही छोटासा ब्रेक घेतला होता, पण त्याची तयारी झालेली आहे. सुरू करूया आपण. लसूण आहे, लसणाची फोडणी टाकली, बाजरीचं पीठ टाकलं. हा तो वाटलेला मसाला. आता एक चटणी, तिखट. हे काय आहे? हे तिखट, हळद, मसाला आणि मीठ टाक. हे मटण आहे सगळं. याच्यात थोडं पाणी टाकायचं, मग टाकायचं ते. अच्छा. हे काय केलं तुम्ही? हे मिक्स केलंय त्याच्यात टाकायला. हे टाकताना बोलावं नाही लागत आमच्यामध्ये. अच्छा. अशी परंपरा आहे की हे खास विशिष्ट जो मटणाचा भाग होता तो त्यांनी पाण्यात चेचून घेतला, पण तो चेचून घेताना आणि ह्या सळोईच्या ह्याच्यात टाकताना त्यांच्यात परंपरा आहे की अजिबात बोलायचं नसतं. उकळी आली.